नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 2 ऑक्टोबर 2025, वार आहे गुरुवार। तर आज आलेला आहे विजयादशमी दसरा। तर सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर 3.5 मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी देखील आपल्याला अनेक उपाय आणि सेवा आपण करत असतो। अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे। तर आज आपल्याला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे, त्यासोबतच आपल्या कुलदेवीची तळी देखील आपल्याला भरायची आहे। आपल्या देवी आईचा, आपल्या कुलदेवीचा कुळाचार आपल्याला करायचा आहे। तसेच घरातील सर्वांवरून आपल्याला ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, तुमच्या घरी घट बसले असतील किंवा नसतील तरीही देवीचा कुळाचार म्हणून, देवीचा उदो उदो म्हणून तळी आपल्याला भरायची असते। तर ही तळी भरल्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडतात आणि देवी आईचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्यावर राहतो। त्यामुळे सर्वांनी आज संध्याकाळी या काही ठिकाणी या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे, अगदी सोप्या आहेत। तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल। तर दसऱ्याच्या दिवशी काही शुभ उपाय केल्याने वर्षभर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो, आपल्या घरावर राहतो आणि दसऱ्याच्या दिवशी वर्षभर आपल्यावर रोगराई येऊ नये, तसेच पैशांची कमतरता भासू नये, दारिद्र्य व आपल्या कार्यामध्ये अडथळा येऊ नये, तसेच शनीची 7.5 आणि काही अडचणी जर आपल्या मागे लागल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करा। तर संध्याकाळी सर्वात प्रथम शमीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे। तर शमीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तसेच शमीच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा देखील प्रज्वलित करू शकता। सर्व महिलांना सौभाग्य प्राप्ती होते आणि आपल्या घराचं कल्याण होण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तर यासाठी घरातील सर्व त्यासोबतच घरातील सर्व सदस्यांवरून तुम्हाला तुरटी घ्यायची आहे आणि ती आपल्या घरातील सर्व सदस्यांवरून ओवाळून टाकायची आहे। तुमच्या घरामध्ये समजा 5 व्यक्ती असतील तर तुम्ही 5 तुरटीचे तुकडे घ्या आणि प्रत्येकावरून एक एक तुरटीचा तुकडा हा उतरवून टाकायचा आहे। तर 7 वेळा उतरवायचा आहे, डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आहे आणि उतरवताना म्हणायचं आहे की माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल, काही दोष लागले असतील तर ते जाऊ देत। उतरवून झाल्यानंतर या सर्व तुरटी एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहे आणि तुमच्या घराच्या मागच्या बाजूला किंवा एखाद्या झाडाजवळ जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला या तुरटीचे तुकडे हे टाकायचे आहे। त्यानंतर घरी येऊन हातपाय धुवायचा आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे। वाईटातील वाईट नजर तुमच्या घरातील लोकांना लागली असेल तर ती निघून जाईल आणि हा उपाय दसऱ्याच्या दिवशी केला तर त्याचा लवकर प्रभाव दिसून येईल। त्यामुळे आवर्जून आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय करून बघा। घरातील लोक जर चिडचिड करत असतील, गैरसमज असतील तर ते दूर होतील, कारण घरामध्ये वाईट नजरेमुळे घरामध्ये कधीकधी आनंदही कोणाला सहन होत नाही। तर अशा गोष्टी घडतात आणि त्यामुळेच या गोष्टींपासून दूर होण्यासाठी आज दसऱ्याला संध्याकाळी आपल्या घरातील सर्वांवरनं तुरटी उतरवून टाकायची आहे। तसेच दसऱ्याला संध्याकाळी आपण देवी आईचा जय जयकार उदो उदो करत असतो। तर देवी आईची तळी भरली जाते। तळी भरणं हा एक कुळाचार आहे आणि तिचा मान सन्मान आहे। तुमच्याकडे घटाचं दसऱ्याला विसर्जन केले जाते, म्हणजे जर केले जात असतील तर हा 3.5 मुहूर्त आहे। तर तुमच्या देवघरामध्ये मूर्ती असेल तरीही तीही तुम्ही ताटामध्ये स्थापन करून तळी भरू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचे टाक असतील तर ते ठेवून देखील तुम्ही तळी भरू शकता। तर यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्याआधी आपल्याला प्रथम एक घोंगडी किंवा बेडशीट घ्यायचं आहे आणि ते जमिनीवर आपल्याला खाली ठेवायचं आहे। त्यानंतर एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावर आपल्याला एक लाल वस्त्र टाकायचे आहे। तर हा ताट आपल्याला त्या घोंगडीवर किंवा त्या बेडशीटावर ठेवायचा आहे आणि त्या ताटावर एक लाल कपडा, केशरी किंवा पिवळा कपडा तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला घरामध्ये देवीची कुलदेवीचा जो टाक असेल किंवा मूर्ती असेल तर ते आपल्याला ठेवायचं आहे आंब्यांच्या 2 पानावर। कुलदेवीची मूर्ती असेल तर तीही घ्यायची आहे आणि त्यानंतर फुलं घ्यायची आहेत, फुलं अर्पण करायची आहे, पानं, आपट्याची पानं घ्यायची आहे
तसेच जे धन घरामध्ये उगवले आहे, म्हणजेच जे आपण घट बसवले होते तर त्यामध्ये आपण जे धान्य पेरले होते आणि ते उगवले असतील तर ते देखील घ्यायचे आहे. आंब्याचं पानं घ्यायचे आहे, एक कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळद कुंकू अक्षता, एक फूल, 1 रुपया आणि एक सुपारी त्यामध्ये टाकायची आहे. आंब्याची 5 पाने घ्यायची आहे आणि त्या कलशामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर वरून एक आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर पांढरी टोपी आपल्याला घ्यायची आहे, जी गावाकडील लोक जे वापरतात तर ती पांढरी टोपी घ्यायची आहे. तर इतकं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि ही तळी भरण्यासाठी 5 पुरुष किंवा मुलं असतील तरीही चालेल. आणि समजा 5 पुरुष मंडळी नसतील तर घरातील स्त्री देखील भरू शकते. फक्त लक्षात ठेवायचं आहे, जेवढे लोक तळी भरायला बसणार त्यांनी डोक्यावर टोपी घ्यायची आहे किंवा रुमाल देखील घ्यायचा आहे, पण काहीतरी घ्यायचं आहे. महिला असतील तर पदर घ्या. त्यानंतर देवीचा जय जयकार करायचा आहे आणि जेवढे लोक तळी भरण्यासाठी बसलेले आहे तर त्यांनी कलशाला फुलं, कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्ती असेल त्याला हळदी कुंकू फुलं अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तळी भरताना हे ताट 7 वेळा आपल्याला उचलून जयघोष करायचा असतो. तर 7 वेळा वरती करायचं आणि खाली घ्यायचं ताट, पण खाली स्पर्श होऊ नाही द्यायचा, फक्त वर आणि खाली करायचा. तर पहिले 5 वेळा तुमची जी कुलदेवी असेल तर तिचा जयघोष करायचा आहे आणि या ताटाला 5ही जे पुरुष आहे तर त्यांनी हात लावायचा आहे. तर ताट उचलायचं आहे आणि म्हणायचं आहे, बोला तुळजाभवानी माते की जय, बोला तुळजाभवानी माते की जय, बोला तुळजाभवानी माते की जय. तर असं 5 वेळा म्हणायचं आहे आणि ताट वरती उचलायचं आहे, परत खाली घ्यायचं आहे. तर असं 5 वेळा करायचं आहे. 5 वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला जे पुरुष या तळी भरण्यासाठी आहेत तर त्यापैकी एका पुरुषाने त्यांच्या डोक्यातील जी टोपी आहे तर ती काढून खाली ठेवायची आहे, म्हणजे जे बेडशीट घेतलं होतं आपण त्यावर ठेवायचे आहे आणि त्या टोपीला हे ताट स्पर्श करून परत 2 वेळा तुळजाभवानी माते की जय असं म्हणायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने तुम्ही देवीची तळीही भरू शकता. त्यानंतर हे ताट टोपीवर ठेवून द्यायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि सर्वांनी या ताटाला नमस्कार करायचा आहे. तर हा झाला देवीचा जय जयकार आणि त्यानंतर देवीची कोणतीही तुम्ही एक आरती म्हणू शकता. आणि त्यानंतर या ताटाचं काय करावं, म्हणजे हा तळी भरण्यासाठी आपण हा जो ताट घेतलेला आहे तर त्याचं नंतर काय करावं, तर बघा हा संपूर्ण ताट दिवसभरामध्ये आपल्याला दिवसभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे ताट देवघरामध्ये जे काही देव असतील, मूर्ती असेल तर ते आपल्याला देवघरामध्ये उचलून ठेवायचे आहे आणि जे काही फुले पानं असतील तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आणि कलशातील पाने ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. त्यामधील 1 रुपया आणि सुपारी तुम्ही काढून ठेवू शकता, स्वच्छ करून ती पुढील कोणत्याही उपायासाठी तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जे नारळ कलशामध्ये ठेवलं होतं तर ते तुम्ही फोडायचं आहे, त्याचे छोटे छोटे 5 तुकडे घ्यायचे आहे आपल्या उजव्या हातावर आणि त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हे 5 तुकडे तुमची कुलदेवी ज्या दिशेला आहे तर त्या दिशेला हे 5 तुकडे आपल्याला टाकायचे आहे तर आणि नमस्कार करायचा आहे. तर अशा साध्या पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या कुलदेवीची तळी ही भरू शकता आणि हा नारळाचा प्रसाद नंतर सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे.